नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सकाळच्या गडबडीमध्ये किंवा मधल्या वेळेस कधीही तुम्हाला काहीतरी पौष्टिक आणि तितकं टेस्टी खायचं मन करत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। ना तुम्हाला तासनतास भिजत ठेवायचं आहे ना पीठ आंबवायचं आहे। इडली ढोकळ्याला मस्त पर्याय, त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रोटीन युक्त हा नाश्ता तयार होतो। जिम करणारी श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खाऊ शकत नाही, मग शरीरामध्ये प्रोटीन कसं भेटणार? तर हा पर्याय उपलब्ध आहे तुमच्याकडे। ज्यांची हाडं दुखत असतील, हृदयाचा त्रास असेल, डायबिटीस वाढलं असेल, वजन नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल, तुमच्या रोजच्या डाएटमध्ये एकदा अशा पद्धतीचा नाश्ता बनवून पहा। आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हा नाश्ता नक्की बनवाल। आता हा नाश्ता बनवण्यासाठी एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी सोयाबीन घ्यायचे आहेत। सोयाबीन कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज भेटतील। फक्त 10 रुपयाचे सोयाबीन आहेत आणि जवळपास 50 ग्राम सोयाबीन आहे। आता सोयाबीनला आपल्याला तासनतास भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही, ना कोणती पूर्वतयारी करायची आहे। फक्त सोयाबीनला आपल्याला कडकडीत गरम पाण्यामध्ये एक 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे। तसं तर सोयाबीन बुडत नाहीत, पाण्यामध्ये तरंगायला लागतात, पण जसे जसे हे नरम होतात तसे तसे हे खाली सुद्धा बसतात। आता झाकण लावायचं आहे आणि एक 10 मिनिटं वाट पाहायची आहे। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ, सोयाबीन भिजत आहे तोपर्यंत। आता सोयाबीन भिजते तोपर्यंत इथे आपण एक बॅटर बनवूया। त्यासाठी पुन्हा एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघेल, रेसिपी अजिबात चुकणार नाही। आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दही घ्यायची आहे। दही जास्त आंबट नाही बरं का, कमी आंबट आहे म्हणून मी 1 वाटी घेतलेली आहे। तुम्ही जास्त आंबट दही वापरत असाल तर पाव वाटी दही किंवा अर्धी वाटी दही घेतला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये काही आपण साहित्य मिक्स करू जेणेकरून या रेसिपीची चव दुपटीने वाढेल। सर्वात अगोदर तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 इंच आलं किसून घ्यायचं आहे चव चांगली येण्यासाठी। तुम्ही लसूण खात असाल तर लसूण सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही। थोडेसे कढीपत्ता फ्लेवर चांगला येण्यासाठी, बारीक कापलेली कोथिंबीर। आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता। इथे मी 1 गाजर किसून घेतलेला आहे आणि ह्यासोबतच थोडीशी ढोबळी मिरची घेतलेली आहे, अर्धी ढोबळी मिरची आहे, त्याला सुद्धा बारीक कापून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करायचा आहे। अगोदरच पाणी वापरायचं नाही, प्रत्येक जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला पाणी न वापरताच दहीमध्येच या रव्याला एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। तर पाहू शकता दही चांगल्या प्रकारे रव्यामध्ये एकजीव झालेली आहे आणि सर्व जिन्नस सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये जास्त घट्टपणा आहे, इथे आपल्याला थोडंसं पाणी वापरावं लागेल। ज्या वाटीमध्ये दही घेतलेली आहे त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे। थोडंसं पाणी वापरून आपल्याला हे घट्टसर बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता किंवा भाजी न वापरता सुद्धा हा हाय प्रोटीन टेस्टी नाश्ता बनवू शकता। तर मंडळी पाहू शकता आपल्याला असा अर्धी ते पावणा वाटी पाणी वापरून असं आपल्याला अगोदर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळ बॅटर तयार करून घ्यायचं नाही बरं का। असं घट्टसर बॅटर तयार करून घेतलं की झाकण लावायचं आहे। ह्याला सुद्धा एक 5 ते 7 मिनिटापर्यंत रेस्ट द्यायचा आहे, म्हणजे रवा फुलला की रिझल्ट एकदम आपला परफेक्ट येईल। आता इथे आपल्याला एक खमंग फोडणी तयार करायची आहे। त्यासाठी इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम केलेला आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायची आहे। मोहरी जिरा चटकायला लागले 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, पाव चमचा हिंग टाकायचे फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला काही सेकंद म्हणजे 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। डाळला ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका, म्हणजे जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही। गॅसला आपल्याला मंदच ठेवायचं आहे बरं का। तर मंडळी पाहू शकता डाळ चटचट चटकायला लागलेली आहे आणि हलकासा लाल रंग आलेला आहे। हलकासा कुरकुरीतपणा आला की नाश्त्याला चव चांगली येते, म्हणून डाळीला जास्त ओव्हर कुकिंग करायचं नाही। आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या तडक्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। एक 8 ते 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे सोयाबीन चांगल्या प्रकारे नरम झालेली आहे की नाही। पाहू शकता असं हाताने मॅश करत आहे तर सहज याचा तुकडा पडत आहे, म्हणजे मस्तपैकी 5 ते 10 मिनिटांमध्येच हे चांगल्या प्रकारे फुलले सुद्धा आहेत आणि नरम सुद्धा झालेले आहेत। जरुरी नाही की 10 मिनिटं ठेवायचं आहे, जास्त वेळ सुद्धा लागू शकतो किंवा कमी वेळ सुद्धा लागू शकतो। इथे 5 ते 6 मिनिटच लागलेले आहे आणि चांगल्या प्रकारे सोयाबीन नरम झाले आणि फुलले की ह्याच्यामधलं आपल्याला पाणी काढायचं आहे। असं एकदम पिळून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण सोयाबीन काढून घ्यायची आहे आणि ह्या सोयाबीनला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, जितकं शक्य असेल तितके ह्याला एकदम बारीक वाटून घ्या। तर रवा भिजून सुद्धा 7-8 मिनिटं झालेली आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं सोयाबीन संपूर्ण काढून घ्यायचं आहे।
सोयाबीन काढल्यावर ह्यासोबतच फ्राय केलेली म्हणजेच की परतून घेतलेली फोडणी सुद्धा या बॅटरमध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. फोडणी न टाकता सुद्धा हा नाश्ता बनवू शकता, पण काय होणार, थोडीशी टेस्ट चांगली येणार नाही ह्याची, म्हणजे चव इतकी चांगली येणार नाही. फोडणीला चांगलं परतून घेतलं की चवीला एकदम खमंग लागतो हा नाश्ता. एकदा ह्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे एक 2 ते 3 चमचे पाणी टाकूया आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकजीव करायचा आहे. तर मंडळी, बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता सुद्धा थोडीशी घट्टच आहे, आणखीन चमचाभर पाणी लागेल, पण त्या अगोदर इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आणि ह्यासोबतच आपल्याला चमचा 1.5 चमचा पाणी टाकायचं आहे. म्हणजे काय होणार, इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह सुद्धा होणार आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट होणार. थोडंसं पातळ झालं असेल हे बॅटर, चुकून तुमच्या हाताने जास्त पाणी पडलं असेल तर आणखीन थोडासा रवा इथे तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने संपूर्ण बॅटर तयार झालेला आहे. इनो सुद्धा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झालेला आहे. आता काय करायचं, इडलीच्या भांड्यामध्ये प्रत्येक खाण्यामध्ये बॅटर भरायचं आहे. आता तुम्हाला समजलंच असेल मी काय बनवत आहे. आज मी तुम्हाला हाय प्रोटीन टेस्टी सोयाबीनची इडली बनवून दाखवत आहे. कट टू कट भरायचं नाही, थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे, म्हणजे इडली वाफायला आणि फुगायला चांगली जागा भेटते आणि कव्हर सुद्धा होते. तर इथे अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे बुडाला आणि एक लिंबाचा तुकडा टाकलेला आहे, भांडं काळं होऊ नये म्हणून. आणि एक एक करून सर्व पात्र आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. शेवटचं भांडं ठेवलं की झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करायचा आहे आणि 10 ते 12 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटं झाली आहेत मंडळी. झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता इडली किती मस्त टम्म फुगलेली आहे. एखादा फोक घ्या किंवा स्टिक घेऊ शकता, असं चेक करायचं आहे. बॅटर चिटकत असेल तर आणखीन 2 मिनिटं तुम्ही ह्याला वाफवून घेऊ शकता. पण इथे इडली पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ह्या सर्व स्टीमरला काढायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे. इडलीचं पात्र चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला डिमोल्ड करायचं बरं का, नाहीतर अगोदरच तुम्ही डिमोल्ड करायला घेणार तर इडली तुटू शकते किंवा डिमोल्ड होताना पूर्ण चिटकू शकते. असं चमच्याच्या मागच्या बाजूला थोडंसं पाणी लावून ह्याला डिमोल्ड करायचं आहे. पाहू शकता काय मस्त सोयाबीनची इडली तयार झालेली आहे. आता अगोदर असं सर्व मी इडल्या डिमोल्ड करतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो. वजन कमी करत आहात, जिमला जात आहात आणि श्रावण महिना आहे, तुम्ही मांसाहार करत नाही, प्रोटीन पाहिजे शरीराला, तर ही इडली नक्की बनवा. तुम्ही सोयाबीन रोजच्या डाएटमध्ये उपयोग केला तर तुमचे मसल गेन होणार. आणि ज्यांना डायबिटीज आहे, हाडे ठिसूळ आहेत लहान मुलांचे, तर त्यांना अशी इडली बनवून द्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की फरक पडणार 15 ते 20 दिवसामध्ये. आणि पाहू शकता किती मऊ झालेली आहे, जास्त फुगत नाही पण मऊपणा भरपूर येतो बरं का, आणि खायलाही एकदम टेस्टी लागते. तर मंडळी, आजची ही प्रोटीनयुक्त टेस्टी इडली कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.